मित्रांनो, नमोबुद्ध आहे. मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी ब्राह्मण वग्गामध्ये, ब्राह्मण वग्ग हा धम्मपदाचा शेवटचा वग्ग आहे, त्या ब्राह्मण वग्गामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी खरा ब्राह्मण कोण याबद्दल उपदेश केला होता. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की व्यक्ती जन्माने, गोत्राने किंवा वर्णाने ब्राह्मण ठरत नाही, तर तो कर्माने, विचाराने, त्याच्या आचरणाने तो व्यक्ती ब्राह्मण ठरतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा साधा आणि सरळ उपदेश आहे. व्यक्ती जटा वाढवल्या आहेत म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. व्यक्ती वेद मंत्र म्हणतोय म्हणून ब्राह्मण ठरत नाही. व्यक्तीचा उपनयन विधी झालेला आहे, मुंज झालेली आहे आणि तो वेदांमध्ये पारंगत आहे म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. व्यक्ती नदीमध्ये 3 वेळा स्नान करतोय म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. व्यक्ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी सूर्यनमस्कार करतोय म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. व्यक्ती गोत्राने ब्राह्मण ठरत नाही, जातीने ब्राह्मण ठरत नाही, वर्णाने ब्राह्मण ठरत नाही, जन्माने ब्राह्मण ठरत नाही. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती शीलवंत असतो, प्रज्ञावंत असतो, विद्या आणि आचरण या गुणांनी युक्त असतो, म्हणजे ज्याचे कर्म चांगले असतात, ज्याचे कर्म हे निर्दोष असतात, त्याच्यामध्ये कसलेही वाईट असे विचार नसतात, ज्या व्यक्तीच्या मनामधील विचार, आसक्त विचार निघून गेलेले असतात. जसा पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण पौर्णिमेला फुलतो, त्याप्रमाणे त्याच्या जीवनातील त्या व्यक्तीनं त्याच्या जीवनातील सर्व वाईट असे आसक्त विचार काढून टाकलेले आहेत आणि तो सुद्धा असा त्याच्या मनानं तो प्रसन्न आहे. जसा पौर्णिमेचा चंद्र जसा फुलतो त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या मनातील वाईट विचार, आसक्त विचार निघून गेलेले आहेत, असा व्यक्ती ब्राह्मण होतो. ज्या व्यक्तीनं मनावरती विजय मिळवलेला आहे, त्याच्यानंतर शरीर, मन आणि वाणी यांच्याद्वारे तो निर्मळ राहतो. त्याची ती वाणी निर्मळ आहे, शरीर निर्मळ आहे, शरीर हे निर्मळ आहे, वाणी हे निर्मळ आहे, त्याच्यानंतर त्याचं मन निर्मळ आहे, शुद्ध आचरण करतोय. जो कधी प्राणी हिंसा करत नाही, चोरी करत नाही, खोटं बोलत नाही, असत्य बोलत नाही, व्याभिचार करत नाही, दारू पित नाही, कसली वाईट संगत ठेवत नाही, कोणाला कठोर बोलत नाही, कोणाचा अपमान करत नाही, कोणाची निंदा करत नाही, चहाडी करत नाही, कठोर बोलत नाही, बडबड करत नाही, कोणाला दुखावत नाही, आईवडिलांची सेवा करतो, पुत्र पत्नी यांचा चांगला सांभाळ करतो, असा व्यक्ती हा कर्माने ब्राह्मण ठरतो, असं सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मण वग्गामध्ये उपदेश करतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा साधा आणि सरळ उपदेश, व्यक्ती कर्माने ब्राह्मण ठरतो, जन्माने ब्राह्मण ठरत नाही. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना असे काही ब्राह्मण पंडित हे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यासोबत वाद घालण्यासाठी येत. हुहुकू नावाचा एक ब्राह्मण होता. तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यासोबत वाद घालण्यासाठी आला. तो म्हणाला की तथागत व्यक्ती हा जन्माने ब्राह्मण ठरतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले की माझ्या भिक्षू संघामध्ये कसल्याही जातीचा, वर्णाचा, गोत्राचा विचार न करता प्रत्येक व्यक्ती समान आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध अशा व्यक्तींना ब्राह्मण म्हणत की ज्या व्यक्तींचं आचरण हे शुद्ध आहे, जे पुण्ययुक्त कर्म करतात, अशा व्यक्तींना सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मण म्हणत होते.
ते म्हणतात की हे कच्छान, त्याच्यानंतर महामोगलायन, अनिरुद्ध, नंद, आनंद, सारिपुत्त हे जे अशा प्रकारचे जे भिक्षू आहेत हे खरे ब्राह्मण आहेत असं सिद्धार्थ गौतम बुद्ध हुहुकू नावाच्या ब्राह्मणाला म्हणतात. या भिक्षूंचं आचरण हे उत्कृष्ट आहे, शुद्ध आहे. ते विद्या आणि आचरण यांनी युक्त आहेत. ते शीलवंत आहेत, ते प्रज्ञावंत आहे. ते शीलवंत आणि प्रज्ञावंत आहेत. त्यांचं आचरण हे उत्कृष्ट आहे, शुद्ध आहे. ते शरीर, मन आणि वाणी, शरीर, मन आणि वाणी यांच्याद्वारे ते पुण्ययुक्त कर्म करतात. कोणतीही दुष्कृत्य करत नाहीत. ते शरीर, मन आणि वाणी यांच्याद्वारे कोणतीही दुष्कृत्य करत नाहीत, म्हणून ते ब्राह्मण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्ध जो व्यक्ती ज्ञानी आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, जो विद्या आणि आचरण यांनी युक्त आहे, ज्याच्याकडे प्रज्ञा आहे, शील आहे, त्याच्यानंतर त्याची वाणी ही निर्मळ आहे, मनाने जो व्यक्ती शुद्ध आहे, अशा व्यक्तींना सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मण म्हणत होते. अशा व्यक्तींना सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मण म्हणत होते. त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यासोबत वशिष्ठ आणि भारद्वाज हे दोन ब्राह्मण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडं एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आले होते. वशिष्ठ भारद्वाजाला म्हणत की व्यक्ती जन्माने ब्राह्मण होतो. भारद्वाज म्हणत की नाही, व्यक्ती कर्माने ब्राह्मण होतो. म्हणजे ज्या व्यक्तीकडं सत्कर्म आहेत, शील आहे, प्रज्ञा आहे. तर भारद्वाज म्हणे की व्यक्ती सत्कर्माने, विद्याने आचरण केल्यामुळं तो व्यक्ती ब्राह्मण होतो, असं भारद्वाज वशिष्ठाला म्हणाला. वशिष्ठ म्हणाला की नाही, तर व्यक्ती जन्माने ब्राह्मण होतो. आई वडिलांचं गोत्र हे ब्राह्मण असतं, ब्राह्मण कुळातील असतं, म्हणून असा व्यक्ती हा जन्माने ब्राह्मण होतो, असा वशिष्ठ भारद्वाजाला म्हणाला. त्या दोघांमध्ये वादविवाद उत्पन्न झाला. मग त्या दोघांनी विचार केला की जवळच सिद्धार्थ गौतम बुद्ध हे राहत आहेत, त्यांच्याकडे जाऊ आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून घेऊ. म्हणून वशिष्ठ आणि भारद्वाज हे दोघेही सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडे आले. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना नमस्कार करून दोघेही बाजूला बसले आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना त्यांनी प्रश्न विचारला की तथागत ब्राह्मण कोण आहे? तर तथागत म्हणाले की जो व्यक्ती ज्याचं आचरण उत्कृष्ट आहे, शुद्ध आहे, विद्या आणि आचरण यांनी तो उपयुक्त आहे, म्हणजे विद्या आणि आचरण गुणांनी तो जो व्यक्ती युक्त आहे, ज्याच्याकडे शील आहे, प्रज्ञा आहे, शरीर, मन आणि वाणी यांच्या मार्फत तो चांगली कर्म करतो, असा व्यक्ती ब्राह्मण होतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की या जगामध्ये गवत, वृक्ष, प्राणी, पक्षी, कीटक यांना वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणून ते वेगवेगळ्या जातीमध्ये पडतात. म्हणजे काही प्राण्यांना 4 पाय असतात, काही प्राण्यांना 10पेक्षा जास्त पाय असतात, सरपटणारे प्राणी असतात, हवेमध्ये उडणारे पक्षी असतात. त्या प्राणी आणि पक्ष्यांना, वृक्षांना काहीतरी वेगवेगळी चिन्ह आहेत आणि त्या चिन्हांमुळं ते जातीमध्ये विभागलेले आहेत. पण मनुष्य हा जगामध्ये पृथ्वीवरती असा एकच व्यक्ती आहे. प्रत्येक मनुष्याला डोळे आहेत, नाक आहे, त्याच्यानंतर दात आहेत, ओठ आहेत, डोके आहे, केस आहे, कान आहेत, हृदय आहे, पोट आहे, जीभ आहे, त्याच्यानंतर
अन्ननलिका आहे, त्याच्यानंतर प्रजनन संस्था आहे, पाय आहेत, हात आहेत, बोटे आहेत. हे प्रत्येक मनुष्याला समान आहे आणि असं कोणतंही चिन्ह नाही. मनुष्यामध्ये असं कोणतंही चिन्ह नाही की त्याला तुम्ही विभागू शकता. प्रत्येक मनुष्याला डोळे आहेत, हे प्रत्येक मनुष्याचे अवयव हे समान आहेत. प्रत्येक मनुष्याला समान असे डोळे आहेत. म्हणजे मला डोळे आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला डोळे आहेत, मला नाक आहे ज्याप्रमाणे तुम्हाला नाक आहे, मला दात आणि ओठ आहेत त्याप्रमाणे तुम्हाला दात आणि ओठ आहेत, मला कान आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कान आहेत, मला पाय, हात, पोट, प्रजनन संस्था अशा प्रकारचे जे अवयव मला सुद्धा आहेत त्या प्रकारे ते अवयव तुम्हाला सुद्धा आहेत. आणि हे जे अवयव प्रत्येक मानवाला समान आहेत आणि असं कोणतंही चिन्ह मानवाकडे नाही. त्यामुळं तुम्ही त्याला हा या जातीचा, हा त्या जातीचा असं तुम्ही मानवाला विभागू शकत नाही. असं कोणतंही मानवाला चिन्ह उपलब्ध नाही. सर्वांना समान अवयव आहेत म्हणून मनुष्य एक आहे आणि सगळे समान आहेत, असं ते वशिष्ठ आणि भारद्वाज यांना उपदेश करतात. ते म्हणतात की व्यक्ती कोणत्याही वर्णामध्ये जन्मू, तो जन्माने ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र ठरत नाही, तर कर्माने आणि विचारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ठरतो. म्हणजे तुम्ही चांगलं आचरण केलात तर तुम्ही चांगले ठरणार, वाईट आचरण केला तर तुम्ही वाईट ठरणार. सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्या भिक्षू संघामध्ये जे अब्राह्मण होते, म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण सुद्धा होते, त्या सर्वांना ते जर तो व्यक्ती शीलसंपन्न असेल, विद्यासंपन्न असेल, प्रज्ञासंपन्न असेल, ज्याचं आचरण शुद्ध असेल, ज्याच्या मनातील आसक्त विचार निघून गेलेले असतील, जो व्यक्ती पुण्ययुक्त कर्म करत असेल, तर सिद्धार्थ गौतम बुद्ध अशा व्यक्तीला, जर ती व्यक्ती अब्राह्मण असली किंवा ती ब्राह्मण असली तर अशा व्यक्तीला सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मणच म्हणत होते. ते म्हणत होते शीलसंपन्न असलेला व्यक्ती, ज्याचं आचरण चांगलं आहे, असा व्यक्ती ब्राह्मण होतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या भिक्षू संघामध्ये चांडाळ, जे पूर्वी अपवित्र ठरले होते, असे व्यक्ती सुद्धा होते. स्वतःचे भाऊ आनंद, नंद, अनिरुद्ध हे क्षत्रिय कुळात होते आणि त्यांना ब्राह्मणहीनच समजत होते. अशा लोकांना सुद्धा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी भिक्षू संघामध्ये स्थान दिलं होतं आणि त्यांना सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्राह्मण म्हणत होते. की किती झालं तर हे चांडाळ नाही आहेत, हे न्हावी नाही आहेत, त्याच्यानंतर हे परीट नाही आहेत, त्याच्यानंतर हे क्षत्रिय नाही आहेत, तर हे ब्राह्मण आहेत. कारण यांचं कर्म हे चांगलं आहे, यांचे विचार उत्कृष्ट आहेत, त्यांचं मन निर्मळ आहे, त्यांचं शरीर, वाणी, मन निर्मळ आहे, त्यामुळं मी त्यांना ब्राह्मण समजतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध जाता जाता तुम्हाला मी एक सांगतो की सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की व्यक्ती जन्माने नव्हे तर तो कर्माने आणि विचाराने ब्राह्मण होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपालीबद्दल माहिती देणार आहे. धन्यवाद.